तर नमस्कार मित्रांनो, मी सागर दवणे. मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे रेवस बीचवरती. तर आपली गाडी इथे आहे, फॅमिली आहे, आम्ही 14 जण आहोत. तर बघूया आता रेवसला मस्त एक स्पॉट आहे ना, भारी आहे. आणि तिकडे कॅम्पिंग वगैरे आणि एक कॉटेज वगैरे भारी, जवळच बीच आहे तिकडे. तर माझा एक खास मित्र आहे तिकडचा, जे आता ऑन द वे आहे आता मित्रांनो. तर आम्ही आता अलिबाग साईडला चाललो आहे. अलिबाग रेवस आता पहिला रेवस होऊन नंतर रेवदंडा वगैरे बीच आम्ही जाणार आहे. आपल्यासोबत आहे फॅमिली. तर चला मित्रांनो, जाऊया आता रेवसला. तर रेवसवरून रेवदंडा बीच. आता तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कॅम्पिंग आणि म्हणजे तिकडे कॅम्पिंग पण आहे आणि कॉटेज पण आहे त्याचा. तर तिकडे समुद्राचा व्ह्यू ना मस्त आहे, जवळच आहे मस्त वेगळी. तुम्हाला ड्रोन शूटने पण तुम्हाला जागा लागेल, ड्रोन शूट पण एन्जॉय करा या व्हिडिओमध्ये. तर चला जाऊया. टाईम होते आता वाजलेत 8 सकाळचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण रेवस बीचवरती पोहोचलेलो आहोत. तर तुम्हाला इकडचे कॅम्पिंग वगैरे आणि हॉटेल्स वगैरे दाखवतो. मस्त आहे व्ह्यू इकडचा आणि जवळच इकडे आहे हॉटेल. आपला खास मित्र आहे इकडचा, म्हणजे तो हा रेवदंडामधला आहे, धनंजय कोंडे. तर असा हा बीच आहे इकडे समोर. आणि मस्त इकडे ड्रोन शूट पण भारी होईल इकडे, कारण की जवळच आहे इकडे कॉटेज वगैरे आणि व्ह्यू पण भारी भेटेल इकडे. तर तुम्हाला थोडं तिकडे दाखवतो आपण कॅम्पिंग वगैरे कशी जातात आणि ॲक्टिव्हिटीज पण भरपूर आहे तिकडे. तर तुम्हाला कसा वाटला म्हणजे एक्सपिरियन्स वगैरे? म्हणजे हां, काहीच कमी ठेवलं खूप. हां, ज्यांच्या थ्रू आम्ही आलो. सर्व्हिस वगैरे कशी आहे? सर्व्हिस तर एकदम बेस्ट आहे, चांगली आहे ना सर्व्हिस? सर्व्हिस चांगली आहे. हां हां. जेवणाची चव चांगली, रूमची फॅसिलिटी ते चांगली आहे. मेन जेवणामध्ये काय सगळं आयटम म्हणजे दोघी व्हेज नॉन व्हेज राहतात सगळं? हो, ओके. राहतात. नॉन व्हेजची पण चव मस्त आहे. बार्बिक्यू करायला तो पण सिस्टीम लावलेली आहे, साऊंड सिस्टीम. नंतर गिटार वाजत आहे. दोघी गोष्टी छान वाटल्या. आमच्या लहान मुलांनी तर जास्त नाचून आनंद घेतला. मस्त, धन्यवाद माहिती दिली होती. तर ही बघा, ही गॅलरी आहे इकडे आणि इकडे बघा हे टेबल पण आहे इकडे. मस्त वेगळी तुम्ही एन्जॉय करू शकता, इथं पार्टी वगैरे करू शकता. आणि समोरच बीच व्ह्यू आहे इकडे, मस्त की बीचचा व्ह्यू आहे. आणि इकडे हे बघा या साईडला टेंट वगैरे लावले जातात आणि DJ वगैरे मस्त रात्री एन्जॉय असतं मस्त की. ॲक्टिव्हिटीज पण आहे. तर मित्रांनो, हे बघा असं रूम आहे इकडे, म्हणजे कमसे कम 10 ते 12 लोक इथे म्हणजे रात्री मस्त की स्टे करू शकता तुम्ही. आणि संडास बाथरूम आहे तिकडे, कॉमन संडास बाथरूम टॉयलेट. तर अशा प्रकारे वुडनचं आहे इकडे मस्त. हा वरती पण आहे, खाली पण बसायला जागा केलेली आहे त्यांनी. आणि इकडून बीचचा नजारा पण आहे समोर. नमस्कार. तुम्ही नाशिकवरून कुठून आले? आम्ही नाशिकवरून पवननगर शेडको ना. हो. तर तुम्हाला कसा वाटला म्हणजे इकडे? तरी पण खूप छान वाटलं आम्हाला इकडे येऊन. सी व्ह्यू बोट कॅम्पिंग खरंच खूप रिअल, म्हणजे एकदम छान आणि एकदम निसर्गरम्य वातावरण. आणि बीच पण खूप छान आहे, सुंदर बीच एकदम स्वच्छ एकदम. त्यामध्ये जेवण पण तिथे खूप छान आवडलं. बाकी सर्व्हिस पण त्यांची छान एकदम. आणि नाशिकवरून समज तुम्हाला इथे यायला किती किलोमीटर आहे? नाशिकहून आम्हाला इथे यायला साधारणतः, आता नाशिकहून आपण समजा आलो तर 3-3.5 किलोमीटर तास लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं हेच ते धनंजय कोंडे, हे आहेत रेवदंडेचे.
तर यांची आमची 1 वर्ष झाली मैत्री झालेली आहे. मस्त माणसं आहेत, कारण की आपल्याला काय नॉलेज नसलं तर नॉलेज पण देतात. आणि हे इकडचे यांनी चालवलं घेतलेलं आहे हॉटेल वगैरे, कॅम्पिंग वगैरे. तर मित्रांनो, तुम्हाला यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल, नाही तर स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत असेल नंबर. तर प्लीज यांना कॉन्टॅक्ट करा आणि नक्की तुम्ही इकडे व्हिजिट करा. मग इकडचा ना व्ह्यू दाखवतो ड्रोन शूटमध्ये वगैरे मस्तपैकी. चला आपण ड्रोन हां मित्रांनो, तुम्ही जर ड्रोन शूटमध्ये बघणार ना इकडचा व्ह्यू तर 1 नंबर आहे, कारण की हे एकदम जवळच आहे, मस्त आहे. तर आपण ड्रोनच उडून बघूया मस्तपैकी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे DJ सिस्टीम आहे इकडे लावलेली. DJचे बॉक्स आहेत, मिड आहेत, डान्सिंग लायटिंग. तर असं आहे इकडे कॅम्पिंग, इकडे DJ सिस्टीम आणि इकडे मस्तपैकी तो वरती कॉटेज आहे, तिकडून आपण ड्रोन शूट घेऊ मस्तपैकी. आणि मस्त गार्डन वगैरे, नारळाची झाडं वगैरे आहेत इकडे. तर नमस्कार. तर तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन? मस्त मजा आली. म्हणजे तरी पण तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगा आम्हाला. कसं काय? एवढ्या कमी पैशात एवढी मजा पण देणार नाही. हां, भरपूर मजा आली. जेवण खूप अतिशय सुंदर होतं, चांगलं होतं, जेवण चांगलं होतं. तिकडची एन्व्हायरमेंट चांगली होती, बीचेस चांगले साफसुथरे आहे सगळे. बीच पण जवळ आहे ना मस्तपैकी, सगळं मस्त, 1 नंबर व्ह्यू आहे. 1 नंबर व्ह्यू आहे, चांगले सुंदर आहे. धन्यवाद, थँक्यू. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्हाला तिकडची रूम दाखवले. तर या साईडला पण आहे बघा, इकडे पण रूम आहे तिकडे. तर हे खाली 2 रूम आहेत, वरती 2 रूम आहेत. इकडे जिना आहे, इकडे जिन्यावरून जाऊ आपण. तर मित्रांनो, हा बघा, तुम्ही बघू शकता इथे पण गॅलरी मोठी आहे इकडे. आणि इथे पण बसायला टेबल वगैरे आहे. इथे पण तुम्ही पार्टी करून एन्जॉय करू शकता. इकडे या साईडून जिने आहे, इथे पण 2 रूम आहेत. तर मित्रांनो, इकडे 4 ते 5 माणसं इथे राहू शकता. हा पण वुडनचंच आहे, वरती पत्रा शेड आहे. आणि इकडे हे संडास बाथरूम कॉमन. तर अशा प्रकारे इकडचे रूम आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता नारळाची झाडं पण आहेत मस्तपैकी. आणि तिकडे पण सावलीमध्ये तुम्ही ना फोटोशूट वगैरे करू शकता. तिकडे मस्त आहे तिकडे. हे बघा, इकडे रूम आहेत वरती, तिकडे खाली वरती दोन्ही साईडला रूम आहेत. इकडे किचन वगैरे आहे, इकडे या साईडला किचन आहे इकडे. आणि खाली ओपन स्पेस ठेवलेला आहे इकडे. आणि इथे टेबल्स वगैरे लावलेले आहेत, म्हणजे आपल्याला जेवण वगैरे करायचं असेल, नाश्ता वगैरे करायचा असेल तर मस्त केले.
मित्रांनो तुम्हाला इकडचा परिसर कसा वाटला तर तुम्ही बघितला असाल ड्रोन शूटमध्ये पण, कारण की बीच जवळच आहे इकडे मस्तपैकी. आणि इकडे मस्तपैकी बघा झाडं पण आहेत नारळाची वगैरे. बीच साईडला तर झाडं नारळाची असतातच, पण व्ह्यू पण भारी आहे. हा रेवसमधला बीच पॉईंट आहे इकडचा. आणि आता मस्त आम्ही इथून 1 किलोमीटर आहे. तुम्हाला जेटी दाखवतो. जेटी 4 व्हीलर वगैरे नाही नेऊ शकत, पण बाईक वगैरे तुम्ही नेऊ शकता. म्हणजे तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्ही कारंजा मागून तिकडे गाव आहे, तिकडे कोलीवाड आहे कारंजा. तर मी एकदा गेलो होतो इकडून, तर तुम्हाला जवळ पडेल. बाईक समज तुम्ही बाईक नेत असाल तर तुम्हाला जवळ पडेल. तर तुम्ही बाईकने तुम्हाला दाखवतो तिकडून जायचं. तिकडे होडक्या वगैरे लागलेले असतात तिकडे, त्याच्यामध्ये बाईक वगैरे कशी ठेवतात काढतात ते पण तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही ना मस्तपैकी आता जेवण करायचा टाईम झालेला आहे. आमचा लंचचा टाईम झालेला आहे. तर आम्ही लंच करून ना मस्तपैकी त्या जेट्टीवरती जाणार आहे. तुम्हाला जेट्टी पण दाखवतो तिकडे कशी आहे ती. तर चला मित्रांनो आता आम्ही लंच करून घेतो आणि नंतर मग आपण जाऊ जेट्टीवरती. तर मित्रांनो तुम्हाला इकडचा रात्रीचा व्ह्यू पण दाखवतो. आता मी आलेलो आहे दिवसा, पण अगोदरचे आपले मित्राकडे ते जुने फोटो व्हिडिओज आहेत ना, तर तुम्ही बघा, हे तुम्ही बघू शकता. हे बघा, हे रात्रीचे व्ह्यू आहेत. इकडे डान्सिंग वगैरे मस्तपैकी ॲक्टिव्हिटीज, इथे गेम्स वगैरे पण खेळले जाते तिकडे. मस्तपैकी गेम्स वगैरे पण होतात तिकडे आणि भारी आहे. बघा तुम्ही बघू शकता डान्सिंग DJ आणि रात्रीची लाईट पण बघा किती मस्त आहे. बघा तुम्हाला दिसत असेल या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बघा, हा कमी बजेटमध्ये आणि मस्तपैकी बीच समोर नाईस व्ह्यू आहे. जर तुम्हाला असा पॉईंट हवा असेल तर तुम्ही नक्की इकडे या विजिट करा. मित्रांनो तुम्हाला अगोदर दाखवलं इकडे ज्यांनी ते हॉटेल चालवायला घेतलेलं आहे ते आहे रेवदंड्यामधले. ते म्हणजे तिकडचे प्रॉपर रेवदंड्यामधले आहे. तर यांनी इकडे हॉटेल्स आणि कॅम्पिंग वगैरे चालवायला घेतलेले आहे. तर त्यांचा तुम्हाला ना स्क्रीनवरती नंबर दिसत असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला त्यांचा नंबर मिळून जाईल. तर मित्रांनो चला आता भेटूया जेट्टीवरती. तर मित्रांनो आता आम्ही लंच करून घेतो. हे बघा आम्ही चाललो होतो आता जेट्टीवरती. तर आणि लंचची पण आपली व्यवस्था केली. आग्रा गेला तर आम्ही इथं जेवण घेतो इकडे मस्तपैकी. तर तुम्ही ड्रोन शूट पण तुम्ही एन्जॉय केला असेल, बघितलं असेल कसं नाईस व्ह्यू आहे इकडे. ते बघा तिकडे बोट आलेली आहे बघा. बोट तुम्हाला दिसते का? थांबा जरा झूम करून दाखवतो. झूम करतो. हे बघा थोडी दिसते. इकडे वरतीच सोडलेलं आम्ही वरती गॅलरीमध्ये बसायला. तर मित्रांनो आता या जेवायला आता आम्ही जेवण करून घेतो मस्तपैकी. काय पण बोला, व्ह्यू जाम भारी आहे, 1 नंबर आहे. तुम्ही नक्की विजिट करा इकडे. मित्रांनो अशा प्रकारे आपण रेवस जेट्टी आहे तिकडे पोचलेलो आहोत. तर तुम्हाला तिकडे दाखवतो जेट्टीवर. म्हणजे तुम्हाला जर मुंबईवरून वगैरे यायचं असेल तर तिकडे म्हणजे बाईकने पण तुम्ही येऊ शकता डायरेक्ट रेवसला. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जेट्टीजवळ पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता इकडे बघा बोटीमध्ये मस्तपैकी बाईक्स वगैरे टाकून त्या साईडला कारंजा मागून गाव आहे, तिकडे कोलीवाडा आहे. तर तुम्हाला दाखवतो कशी घेऊन जातात. हे दुसरी एक बोट आली इकडे. ही 5वी. 1000 रुपये द्या.
अभी किती आणली ना आता हा हे तिकडून कारंजाकडून आलेले आहे. आता इकडून इकडे खाली उतरून इकडे ना पूर्ण पाणी भरते. इकडे झालं तर उदान भरते आणि पाणी भरते इकडे. हे बघा हा इथून वरतून इथून चढवणार. रेडी अरे बघा अशा प्रकारे आपली बाईक्स वगैरे उतरवले जातात तिकडे. कारण की इथे ना भरतीचं पाणी असतं तर इथे जमत नाही. इथे पूर्ण फुल भरून जातं इकडे वरती आणि वरतून पण टाकतात काही लोड करतात असे बघा चढवतात बघ. तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे चढवली जाते गाडी. इथून मधून आहे ना मधून स्लोप आहे. त्यांना टेक्निक माहिती आहे कशी चढवायची. अरे बंद दिली इकडे इकडे लागलं इथे. तुम्ही बघितलं असेल इकडं रेवस जेट्टीवर बाईक्स वगैरे कशा अपलोड करतात ते. तर मस्त आहे. इथून शॉर्टकट रस्ता आहे इकडून म्हणजे समुद्रातून कारंजा गाव आहे ना कारंजा कोलीवाडा वगैरे तिकडे आहे. कारंजा गावापर्यंत ही बोट आहे ना जाते तिकडे. तर इकडून शॉर्टकट आहे. तर मी एकदा गेलो होतो तर आमचे काय मग 45 किलोमीटर आहे काहीतरी म्हणजे दिवा जंक्शन आम्ही जिथे राहतो तिकडे. तर इथून आम्हाला राहायला कारंजाकडून तिकडून तर 45 किलोमीटर पडला आम्हाला. तर समज जर तुम्हाला रेवसला इकडे यायचं असेल आपले धनंजय कोंडे साहेब आहेत ना तिकडे तुम्हाला जर कॅम्पिंग वगैरे करायची असेल कॉटेजला वगैरे तर तुम्ही इकडे हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही येऊ शकता. इकडून शॉर्टकट पण आहे. जर तुम्हाला मुंबईवरून वगैरे यायचं असेल तरी पण शॉर्टकट आहे. जर तुम्हाला जर इकडून यायचं नसेल तर डायरेक्ट तुम्ही म्हणजे 4 व्हीलरमधून येत असाल तर तुम्हाला 100 किलोमीटरच्या अंतरावर हा रेवस बीच पॉईंट आहे इकडे. तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो रेवदंड बीचवर. तर बघूया अजून काय प्लॅन करता येतात का. कारण की आम्ही 2-3 दिवस इकडे अलिबागमध्ये आहे. आता इथून आम्ही मंगळवारी रिटर्न घरी जाणार. तर बघूया चला तर मित्रांनो चला
आम्ही आता निघालो रेवदंडा बीचवरती. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंटसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.